हेलो। स्वर्गीय कुमारी जीवा भोईर RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मोरबी पुरस्कृत 4 दिवसीय क्रीडा स्पर्धा आजचा तिसरा दिवस आहे। माझ्याबरोबर असतील आदरणीय रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप दादा पाटील, त्यानंतर आमचे शांताराम जाधव असतील स्कोररच्या भूमिकेमध्ये, मयूर उल्वेकर साहेब आणि दुसरे आदरणीय मान्यवर महेंद्र पाटील सर। आपणाला विनंती असेल यावं, आपण मंचावर यावं, आपलं सहर्ष स्वागत आहे। आयोजकांच्या वतीनं आपल्याला आग्रहाची आमंत्रण इथे केलं जात आहे। माझ्याबरोबर दुसरे आमचे अमितजी म्हात्रे, सिद्धूपाजीचे खूप मोठे फॅन आणि खूप मजा असते त्यांच्या समालोचनामध्ये। 3 षटकांची मॅच असेल, लक्षात घ्या। तर मॅच सुरू होते। 80-11 खेरणे विरोधात असेल वीरा स्पोर्ट खिडूकपाडा। खेरणे संघाने टॉस जिंकलाय। प्रथम गोलंदाजीची निवड केलेली आहे आणि आरंभिक 2 बॅट्समन आपल्याला मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील। स्ट्राईकला खेळतोय फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल साहिल आणि नॉनस्ट्राईक एंडला आहे भावेश। बॉलिंग ट्रॅकवर अभिषेक माली याला पाहाल, पहिली गोलंदाजी यावेळेला आडव्या बॅटने खेळून काढलाय। बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल जातोय, शर्यत लागली आहे क्षेत्ररक्षक आणि मस्त क्षेत्ररक्षण आणि निर्णायक क्षणाला स्लो मुवमेंटला जर ही आपण पूर्ण फिल्डिंग पाहिली ना तर चांगलं क्षेत्ररक्षण घडलेलं, परंतु निर्णायक क्षणाला अगदी बॉलला सीमारेषेला हलूच बॉल जाऊन चिटकला। चांगले प्रयत्न होते, कव्हरला जर खेळाडू त्याच्या बरोबर असता कदाचित तर हा चौकार गेला नसता, परंतु चौकारानं मात्र दमदार सुरुवात पाहायला मिळाली। 4 धावा। बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार असेल, होत विकेटनं स्लोअर टाईपचा हा बॉल उडवला यावेळेला मिड विकेट क्षेत्रामध्ये, सरळ बॉलला फेकून दिला। दुसऱ्या बॉलवर मोठा रिझल्ट पाहायला मिळाला, षटकार। 6 धावांना मात्र टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली 10 धावा आपल्याला पाहायला मिळतील ऑन स्कोर बोर्ड। 2 संघांमध्ये मॅच 80-11 खेरणे विरोधात वीरा स्पोर्ट खिडूकपाडा या 2 संघांमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते। चांगली स्पर्धा आहे। ज्याच्या वेळेला मोरबी संघांकडून कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन, क्रिकेटचं आयोजन केलं जातं ते दमदार असतं, कारण मैदान खूप सुंदर आहे आणि आयोजनामध्ये टेनिस क्रिकेटसाठी जे हवं ते देण्याची या मंडळींची तयारी असते। त्यामुळे तुम्हाला इथे चांगल्या ट्रॉफ्याज, आकर्षक बक्षिसे, त्यानंतर आपण प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्णपणे यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर, स्मार्ट टीव्हीवर घरबसल्याही पाहू शकता। जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा या चॅनलला, आपला मराठमोळ्या माणसाचा मराठमोळा चॅनल, ज्यामुळे आपल्याला बऱ्याचशा स्पर्धा कव्हर करता येतील, पाहता येतील। हा बॉल मात्र सुंदर फेकला गेला, शरीरापासून दूर गेलेला हा बॉल आपण विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहाल। डॉट बॉल आला। 1 चौकार 1 षटकारानंतर थोडीशी दिलासाजनक गोलंदाजी पाहायला मिळाली, कारण या बॉलवर 0 धावा आल्या। होत विकेटनं पुन्हा एकदा फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, इथून मात्र अपील होते पंचांकडे। यस, विकेट इज डाऊन। इथून मात्र पहिला विकेट माघारी परत असताना फलंदाजी करत असलेल्या वीरा स्पोर्ट खिडूकपाडा संघाचा। तीन वर सनी भोईर हा बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल होतोय। पिंक अँड स्काय ब्लू अँड ब्लॅक कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये हा संघ पाहायला मिळते वीरा स्पोर्ट खिडूकपाडा। तर ब्लू अँड ब्लॅक कॉम्बिनेशनमध्ये आपण 80-11 खेरणे संघाला पाहाल। सुरुवात दमदार होती, पहिल्या बॉलवर चौकार पाहायला मिळाला, तदनंतर षटकार पाहायला मिळाला, तदनंतर मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी आपण
अभिषेक माळी याची पाहिली, कारण नंतरचा बॉल डॉट आला आणि चौथ्या बॉलवर मात्र विकेट. प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं पण दाखवलं या गोलंदाजानं. भलेही सुरुवातीला मार जरूर खाल्ला, परंतु येणारे बॉल माझ्या हातामध्ये आहेत आणि त्यांना व्यवस्थितरित्या मला चोखरित्या न्याय द्यायचा आहे, या एकमेव उद्दिष्टाने केलेली ही गोलंदाजी अतिशय जबरदस्त. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार आहे. फटका फसला, स्टिकरवर लागलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार, चुकी करणार नाहीये. दुसरा विकेट डाऊन होताना इथून बॅटिंग करत असलेला संघ वीरा स्पोर्ट खिडूकपाडा संघाचा. षटकामध्ये गोलंदाजी करत असताना अभिषेक माळी यांनी सुरुवात जरी खराब केली असली, तदनंतरच्या मात्र गोलंदाजांवर चेंडूंवर विकेट प्राप्त करण्यामध्ये यश येतोय. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट. विकेट हायट्रिकच्या अगदी जवळ उभा आहे खेळाडू. मागच्या 2 दिवसांमध्ये स्कोरर आम्हाला सांगतील विकेट हायट्रिक जवळजवळ 2 खेळाडूने घेतलेली आहे. कदाचित या गोलंदाजाच्या नावे हा इतिहास रचला जाईल का, या प्रतीक्षेत असेल गोलंदाजही आणि त्याचे पाठीराखेही. हा उडवला बॉल मिड विकेट क्षेत्रामध्ये. विकेट हायट्रिक. जरा जोरदार टाळ्या गोलंदाजासाठी. अफलातून गोलंदाजी. लगातारच्या 3 बॉलवर 3 विकेट घेणारा हा तिसरा गोलंदाज ठरतोय, ज्याचं नाव आहे अभिषेक माळी. च्या 3 चेंडूंवर 3 विकेट प्राप्त करणारा हा गोलंदाज नामांकन करतोय आपल्या गोलंदाजांच्या लिस्ट मध्ये. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल सिद्धेश. बॉलिंग ट्रॅकवर क्षितिज याला पाहाल. भावेश खेळतो ऑन स्ट्राईक. पहिल्या षटकामध्ये धावा आपण जर पाहिल्यात तर धावा आहेत त्या मात्र 10 3 विकेटच्या मोबदल्यात. यावेळेला मात्र आडव्या बॅटनं खेळलाय. प्रोटेक्शन आहे तिथे. सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सिंगल धाव थांबू शकत नाहीये. 1 न टीमची टोटल पुढे सरकताना पाहायला मिळेल. 11 धावा, डबल 1. लॉस ऑफ 3 विकेट. 3 विकेटच्या मोबदल्यात 11 धावा आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवात दमदार झालेली. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा करणारा संघ मात्र मिडल ऑर्डर मध्ये मधल्या चेंडूंवर फसतोय, थोडासा मार खातोय. यावेळेला लॉंग द कार्पेट मिड विकेट क्षेत्रामध्ये या बॉलला खेळलाय. सिंगल रन येईल. आता मात्र संघर्ष करावा लागतो बॅटिंग करतेला संघ अर्थातच वीरा स्पोर्ट खिडूकपाडा संघाला. चांगले प्रयत्न आहेत. गोलंदाजी फॉर्मॅटमध्ये जर आपण पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. इथून टिचून मारा करताना हा गोलंदाज आणखीन एक विकेट. इथून मात्र माघारी परत असताना वीरा स्पोर्ट खिडूकपाडा संघाचा. जसा पहिला विकेट डाऊन झाला, पहिला विकेट इथून जाताना पाहायला मिळाला भावेश याचा, तिथून असं वाटलं की संघ थोडासा
कॉन्फिडन्स लेवल लो होईल त्याची, परंतु इतकी होईल असं वाटलं नव्हतं. लगातारच्या बॉलवर मात्र विकेट डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळतात विरा स्पोर्ट खिडूकपाडा संघाचे. ही परिस्थिती कुठेतरी सुधारावी लागेल. इथून कुठेतरी एक साजेदारीची गरज असेल खिडूकपाडा संघाला, कारण 3 ओव्हरची मॅच आहे आणि धावसंख्या जर आपण पाहिलीत तर मात्र धावा आहेत त्या मात्र 12. विकेट इथून जाताना पाहायला मिळतील, 4 विकेट इथून माघारी परतताना पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी, येणारा प्रत्येक गोलंदाज आपलं काम 100% करताना पाहायला मिळतोय. यावेळेला आपण क्षितिज याला पाहाल गोलंदाजी करत असताना. स्लोअर टाईपचा हा बॉल आपण पाहिलात, परंतु शरीरापासून दूर फेकला गेलेला हा बॉल. मुख्य पंच सुनील पाटील सर आम्हाला सांगतायत की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल क्षितिज याला. खराब बॉल. एक्स्ट्राची 1 धाव, 13 धावा अद्याप धावपळकावर. 3 षटकांमध्ये किमान 40-45 धावा कराव्या लागतील खिडूकपाडा संघाला. फिरून मारण्याचा प्रयत्न आहे. फाईन लेग क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे. काय चाणक्य खेळाडू आहे, चुस्त खेळाडू एकदम, आणि त्याच्यामुळे कदाचित सिंगलच धाव मिळाली आणि या सिंगल धावेने मात्र 14 धावा होत आहेत धावफलकावर. 80-11 खेरणे विरा स्पोर्ट खिडूकपाड्यामध्ये विनर मध्ये चाललेला हा महामुकाबला आपल्याला पाहायला मिळेल, कारण या सामन्यामध्ये जिंकणं अतिशय महत्वाचं असेल. कारण इथून जर जिंकाल तर मात्र टॉप 4 मध्ये जाण्याचा मार्ग थोडासा सोपा होईल पुढे जाऊन. यावेळेला मात्र फिरून मारला मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे. चुकी करणार नाहीये कोणताही क्षेत्ररक्षक. आपण पाहिलं गोलंदाजी करत असलेल्या खेरणे संघ आहे, फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये सुद्धा ऑल इज वेल. तेवढाच भारी, तेवढीच दमखम दाखवतोय, चुक्या करत नाहीये. गोलंदाज ज्या ताकदीनं कंबर कसून गोलंदाजी करतोय त्याला अगदी साजेशी फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळते 80-11 खेरणे संघाची. इथून मात्र 5वा विकेट विरा स्पोर्ट खिडूकपाडा संघाचा. सुरुवात अशी झालेली, परंतु शेवटच्या सुरुवातीसारखं करू शकले नाही खिडूकपाडा संघ. अजूनही मला वाटते काही चेंडू, एक या षटकातला एक चेंडू म्हणजे किमान पहिल्या सत्रामध्ये 7 चेंडू शिल्लक असतील. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय सुयोग. विकेटची गळती थांबवावी लागेल, कारण अजूनही एक षटक आहे. एक षटक मोठ्या धावांचा आला तर कदाचित फायटिंग स्कोअर उभा करू शकेल खिडूकपाडा संघ. शेवटचा बॉल या षटकातला स्लोअर टाईपचा हा बॉल, पॉइंट आणि कव्हर मध्ये अप्पर कट केलेला हा बॉल आपण पाहिला. तिथे एक क्षेत्ररक्षक उभा होता आणि विकेट डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान आपण स्वागत कक्षाकडे वळूया. मी संदीपजी पाटील सर आपणाला विनंती करेन की आदरणीय मान्यवर गुरुनाथ शेठ नावडेकर यांचं आपण स्वागत करावं. आदरणीय गुरुनाथ शेठ नावडेकर, आपणाला विनंती असेल की आमच्या स्वागत कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. तदनंतर सचिन शेठ ठाकूर, आपणालाही विनंती असेल आपणही आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आदरणीय सचिन शेठ ठाकूर मोरबीहून आहेत, त्यांना विनंती असेल की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. काय नाव दादा? जाधव सर, आपण पाहिलं पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा आलेल्या, तदनंतर मात्र 2 षटकांमध्ये धावा येतात त्या 4 धावा. म्हणजे अर्थातच 2 बॉलमध्ये 10 धावा येत आहेत आणि तदनंतर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 6 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा. काय खेळ असतो क्रिकेटचा, एवढा बदल होऊ शकतो. 6 खेळाडू जर पाहिले तर फक्त 4 धावेंवरती आउट झालेले आहेत बॅटिंग करत असलेल्या संघाचे. नवीन गोलंदाज, शेवटच्या क्रमांकाची गोलंदाजी. फिरून मारला यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग, सीमारेषेलगत बॉल जाणार, सीमारेषे बाहेर, चौकार. बॉलिंग ट्रॅकवर अक्षय पाहायला मिळेल. अक्षय गोंधळी हा बॉलर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. दमदार सुरुवात केली आहे पहिल्या बॉलवर मात्र बॅट्समननं. अक्षय, राशी दोघांची एकच आहे, गोलंदाज ही अक्षय आहे, बॅटरी आपल्याला अक्षय पाहायला मिळत आहे. वाह, मस्त फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक उभा आहे तिथे.
मस्त कॅच पकडली गेली आणि अशा रीतीने हा विकेट डाऊन होताना इथे पाहायला मिळेल. अजून एक 7वा विकेट मैदानाच्या बाहेर टीम वीरा स्पोर्ट खिडूकपाडा संघाचा. सन्माननीय गुरुनाथजी नावडेकर आणि सचिन शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची धनराशी आम्हाला मिळालेली आहे. त्याबद्दल या दोघांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. पूर्ण आयोजक मंडळी आपले मनापासून आभार मानतील. कारण हे दाती लोक असतात म्हणजे मी म्हणतो की मोठमोठ्या टुर्नामेंट ज्यावेळेस होत असतात त्यावेळेस या लोकांची मदत असते. त्यामुळेच एवढा मोठा ऑर्गनाईज आपण करू शकतो. त्यामुळे या लोकांची मदत फार महत्त्वाची असते. ज्यामध्ये ही दोन नावं गुरुनाथ शेठ नावडेकर साहेब आणि सचिन शेठ ठाकूर साहेब. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. कोणत्याही प्रकारची धाव नसणार आहे. टोटल मात्र स्टॉप झालेली आहे. 18 धावा आहेत. कमालीची गोलंदाजी आहे. यावेळेला अक्षय गोलंदाजी करतो. पहिल्या बॉलवर चौकार खाल्ला, तदनंतर मात्र विकेट आणि पुढचा बॉल डॉट. आउटसाइड द ऑप्शन व्हाईट बॉल. सन्माननीय मयूर शेठ उलवेकर आहेत खिडूकपाड्याचे. विनंती असेल यावं आपण सर. मयूर शेठ उलवेकर सर आपणाला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं. स्वर्गीय कुमारी वीरा जीवा भोईर RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मोरबी आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. थोडासा अंगलट येतोय हा सामना खिडूकपाडा संघाच्या. अलॉंग द कापेट या बॉलला सरळ बॅटने खेळून काढलाय. प्रोटेक्शन होतं परंतु तरीही सीमारेषेच्या बाहेर बॉल जाणार चौकारासाठी आणि या चौकाराने मात्र टीमची टोटल धाव संख्या आहे ती मात्र 23 धावा. शेवटचा एक बॉल पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. सन्माननीय विशालजी पाटील आहेत मोरबीहून. आपणालाही विनंती असेल यावं आपण. विशालजी पाटील आहेत मोरबीहून. शेवटचा एक बॉल असेल. आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष अनिलजी पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. यावेळेला मात्र मोठा फटका खेळला मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार आणि आणखीन एक विकेट डाऊन शेवटच्या बॉलवर. टीमची टोटल धाव संख्या 23 धावा आहे. जिंकण्यासाठी 18 बॉल आणि आता 24 धावांची गरज. विनंती असेल मधला वेळ आहे. मी विनंती करतोय आयोजकांना की आपण अनिलजी पाटील खारघर शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांना विनंती असेल की आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा आणि आयोजकांना विनंती असेल की त्यांचं आपण स्वागत करावं. यानंतरची मॅच अर्थातच ACC रोहिंजन आणि गावदेवी उसारली टीमच्या कॅप्टनने लगेच यावं. ACC रोहिंजन आणि गावदेवी उसारली दोन संघाच्या कॅप्टनने टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. ACC रोहिंजन आणि गावदेवी उसारली संघ. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल, कोणताही आपला प्रतिनिधी असेल तर लगेच रिपोर्टिंग करायचे आयोजकांशी. 80 खिरणे संघ 83 धावांचा मोठा टार्गेट ठेवणारा हा खिरणे संघ का 18 बॉलमध्ये 24 धावांचा सफर करेल आणि विजय होईल हे पाहूया. कारण वीरा स्पोर्ट खिडूकपाडा संघाचे बॅट्समन कामी आलेले नाही आहेत 3 षटकांमध्ये. आता कंबर कसावी लागेल अर्थातच गोलंदाजांना.
चला आघाडीचे दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये लगेच रवाना करा. टीम खेरणे संघ. यानंतरची मॅच ACC रोहिंजन आणि गावदेवी उसारली संघ या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तो सभी दर्शकों का हम करते हैं स्वागत. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर, RMSK YCC सिद्धि प्रतिष्ठान मुरबी, ऑर्गेनाइज बाय ग्रामीण टेनिस क्रिकेट मैचेस. आज का ये तीसरा दिन है दोस्तों, और तीसरे दिन में मुकाबला देख रहे हैं हम अंश 11 खेरने और वीरा स्पोर्ट खेड़ूपाड़ा के बीच में. हालांकि 24 रनों का छोटा टारगेट सेट जरूर किया 18 गेंदों के ऊपर, और छोटा इसलिए कहता हूं कि 83 रन बनाए थे खेड़ूपाड़ा टीम ने. क्या शानदार बल्लेबाजी की थी पिछले मुकाबले में. उसी बल्लेबाजों के सामने ये टारगेट छोटा रहेगा, लेकिन कभी कभी लोएस्ट टारगेट पसीना छोड़ देता है बल्लेबाजों को भी. बहुत तकलीफ होती है लोएस्ट टारगेट को फेस करना, लेकिन इस वक्त हम देंगे शुभकामनाएं दोनों टीमों को. वक्त बताएगा क्या होगा मुकाबले का अंजाम. आरंभिक दो बल्लेबाज मैदान के अंदर जा चुके हैं. साजिश माली और अक्षय माली. खिड़ूपाड़ा टीम के आरंभिक दो बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं. अंश 11 खेरने टीम की. और जहां तक बात की जाए तो 18 गेंदों में जरूरत है यहां पे बल्लेबाजी करते हुए खेरने टीम को. 18 गेंदों के ऊपर 24 रनों की गेंदबाजी की बात करी जाए तो पहली आरंभिक गेंदबाजी यहां पे खिड़ूपाड़ा टीम किसके हाथों में गेंद सौंपते हैं ये देखना जरूरी होगा. साहिल गेंदबाजी करेंगे. रन बहुत कम है, वक्त बहुत कम है गेंदबाजी करते हुए गेंदबाजों के पास, लेकिन ऐसे क्रुशियल मोमेंट पर आपको संकट मोचक बनकर यहां पे गेंदबाजी करनी पड़ेगी अपनी टीम की तरफ से. तो साहिल पहली गेंदबाजी, पहला गेंद. साजिश माली को ये देखिएगा, थोड़ा सा मिस टाइमिंग स्ट्रोक जरूर लगा था. शॉट ये नो गेंद है. ओवर स्टेप एम्पर या ओवर स्टेप की ये नो गेंद. फ्री हिट रहेगी. एक तो पहले से ही यहां पे रनों की कटौती है, उसमें ये रन मिलेंगे 2, और अगली गेंद रहेगी फ्री हिट. बिल्कुल यहां पे अलाउ रहेगा बल्लेबाज को हाथ खोलकर खेलने का. उड़ाकर खेल दिया इस गेंद को. क्या शॉट, बढ़िया शॉट है. बिल्कुल सर के सामने से इस गेंद को बल्ले से घुमाया था और गेंद गई थी मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. चौबीस रन है. 8 रन तो बन गए हैं. गेंदबाजी यहां पे साहिल गेंदबाजी कर रहे हैं. अब थोड़ा सा मुश्किल सा दौर आ चुका है वीरा स्पोर्ट खेड़ूपाड़ा टीम के लिए. दूर वाली छोर से साहिल तैयार. पटकी हुई गेंद घुमाकर खेलने की कोशिश. शॉर्ट स्क्वायर लेग में खिलाड़ी तैनात है जब तक कि थ्रो करे. 1 रन बनाने का पर्याप्त समय था दोनों बल्लेबाजों के पास. 9 रन आई थिंक यहां से होते हुए नजर आएंगे. जीत के बिल्कुल नजदीक जाने की, पूरी तरह से रफ्तार से नजदीक जाने की कोशिश रहेगी. यहाँ पे राजेश माली और अक्षय माली की बल्लेबाजी पिछले मुकाबले में भी देखी है हमने. एक अच्छी गेंद यहां से निकलती हुई. जरूरत है ऐसे गेंदों की खेरने टीम के लिए. काफी अच्छा मैदान, और इस मैदान के ऊपर ये मुकाबला भी बिल्कुल यहाँ पे
गेंदबाजी अगर अच्छी होती है तो मजा आएगा, अंतिम गेंद तक जाएगा ये मुकाबला तो। लेकिन क्या ऐसे होने देंगे आरंभिक दो बल्लेबाज? खोद कर निकाला इस गेंद को, वी शेप में खेल दिया। खिलाड़ी है वहां पे, फंबल हुआ है, दूसरी रन की कोशिश। यहां से 2 रन कंप्लीट, 11 रन बन चुके हैं। हेलो, बल्लेबाजी करते हुए अंश 11 खेलने टीम के। ओ क्या बॉल डाली थी, बिल्कुल बाउंसर गेंद थी और जबरदस्त गेंदबाजी। यहाँ पे इसी गेंदबाजी की जरूरत रहेगी अगर आपको आगे जाकर फाइट करनी है तो। और जहां तक रनों की बात करें तो 11 रन बन चुके हैं, अभी तक पहली ओवर प्रोग्रेस पर है। अच्छी बल्लेबाजी भी हो रही है आरंभिक दोनों बल्लेबाज। ये पटकी हुई गेंद खेल दिया, वहां पे खिलाड़ी है, सिंगल रन आएगी। इसके साथ एक ओवर की समाप्ति हुई। एक ओवर की समाप्ति के साथ साथ यहाँ पे रन बने 12, यानी कि अब 12 गेंदों के ऊपर जीतने के लिए 12 रनों की जरूरत। हे राहुल भाईंची बाई जोडी मग बैलाला तोडत नाही रायगड ठाण्यात फेमस हाय बैलाला तोडत नाही। के ऊपर 12 रनों की जरूरत है। आज क्लाइमेट थोड़ा सा हीट है, टेम्परेचर है थोड़ा ज्यादा आज। अगर देखा जाए पिछले 2 दिनों में थोड़ा सा टेम्परेचर बदलाव हुआ था। छाव दिन में, दोपहर में भी छाव देखने को मिली थी, लेकिन आज का दिन पूरी तरह से खिल चुका है। सूरज दादा पूरी तरह से खिलकर यहाँ पे धूप बरसा रहे, तो ऐसे में विकेट हो रही है एकदम पाटा और मदद मिल रही है। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार, स्लोअर टाइप की गेंद, फंसाना चाहते थे बल्लेबाज को और खुद गेंदबाज फंस गए। नंबर आए 6। नजदीक आता हुआ 11 अंतिम गेंदें बची है, रन चाहिए मात्र 6। 11 गेंदें 6 रनों की जरूरत है। किडुकपाड़ा टीम इस मुकाबले में ताकत लगाती हुई नजर आ रही है। ये बेहतरीन देखिएगा ब्लैक स्क्रीन के सामने खेला खेरने टीम के बल्लेबाज ने और नंबर आए थे यहाँ पे 6 और इसी के साथ इस मुकाबले को जीत लिया है टीम अंश 11 खेरने टीम ने। बधाई हो टीम खेरने टीम और हार्ड लक, बेटर लक नेक्स्ट टाइम टीम खेरने। इस मुकाबले के लिए चुना जाता है जिस गेंदबाज ने बेहतरीन गेंदबाजी करते हुए एक ओवर में मात्र 4 रन देकर 3 विकेटें ली थी। तो हम बुलाना चाहेंगे गेंदबाज क्षितिज के लिए जोरदार तालियां होनी चाहिए। वेल प्लेड क्षितिज। एक ओवर में 3 विकेटें लेकर मात्र 4 रन दिए थे क्षितिज ने, इसलिए उसे मैन ऑफ द मैच चुना जाता है। और मेहमानों से दरख्वास्त रहेगी कि आपके हाथों ये मैन ऑफ द मैच की ट्रॉफी दी जाए। अमीन जी मात्र या बंड
हॅलो. तर सामनावीर आपण इथे देतोय. क्षितिज मस्त खेळ राहिलाय त्याचा. 2 सामने मात्र इथे 80-11 खेळणे संघ जिंकलाय. अभिनंदन खेळणे टीम. तर इथे सामना आता सुरू होणार आहे तो एसीसी रोंजन आणि उसरली टीम. आपण या गावदे उसरली टॉस झालाय ना. हॅलो. तर इथे रोंजन संघ मात्र क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये प्रस्थान करतोय. यानंतर पडले आणि इडानपुरी असा सामना असेल तर त्या दोन्ही संघाने देखील उपस्थित राहायचं आहे. इथे आता सामना सुरू होणार आहे तो उसारली वर्सेस एसीसी रोंजन. गावदे उसारले आणि कैलासवासी अरुण स्पोर्ट्स क्लब रोंजन या 2 टीम मधले ही लढत असेल. टॉस जिंकलाय तो रोंजनने आणि फिल्डिंग त्याने स्वीकारली आहे. बॉल दे एक त्यांना. मिलिंद उलवेकर देखील आमचे आलेले आहेत. चला बऱ्याच दिवसानंतर त्यांना देखील खेळताना पाहू आपण. प्राप्ती लाईव्ह जितू गुंडली च काम आपण इथे पाहतोय. चला पंच आतमध्ये जा. ओंकार जोर कोण आहे. हा येस येस थँक्यू. आमचे 80-11 खेळण्याचे कॅप्टन साजेश. त्या बॉक्स मध्ये बघ. ते बॉक्स आहे बघ. तिथे जार आहे बघ. जार तिथे वाटवलं असतील बघ. रुपेश पवन अनिकेत हीच आहे ना. हे उसरली विजय हनुमान विनमान तेच हा. मग ते प्लेअरची नाव विजय हनुमान अनिल निलेश मुंडे. चला नोडी. अक्षय ये. बॉटल असतील बघ इथे. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. इथे टॉस